जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। राज्य शासनाच्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करत नांदेड पोलीस परिक्षेत्राने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। या उल्लेखनीय यशाबद्दल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस उपमहानिरीक्षक DIG शहाजी उमाप यांचा सन्मान करण्यात आला। राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात आला होता। त्याअंतर्गत नांदेड परिक्षेत्राने संकेतस्थळ सुधारणा, ई-ऑफिस प्रणाली, आपले सरकार पोर्टलवरील तक्रार निवारण, डेटा डॅशबोर्ड, सोशल मीडिया एकत्रीकरण अशा विविध बाबींमध्ये प्रभावी अंमलबजावणी केली। संवेदना ही कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आधारित प्रणाली, ईगल आय गुन्हे तपास देखरेख यंत्रणा तसेच खबर हेल्पलाईन सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे नागरिकाभिमुख सेवा अधिक सक्षम झाल्या। तक्रारींचे वेळेत निवारण आणि माहितीची तत्काळ उपलब्धता यामुळे प्रशासनाची विश्वासार्हता वाढल्याचे दिसून आले। या कार्यक्रमाचे मूल्यमापन प्रथम पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आले। त्यानंतर अंतिम पडताळणी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांनी करून नांदेड परिक्षेत्राला प्रथम क्रमांक बहाल केला। यापूर्वीही 100 दिवसांच्या कृती आराखड्यात नांदेड परिक्षेत्राने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला होता। या यशामागे पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच तांत्रिक सहकार्य करणाऱ्या संस्थांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे DIG शहाजी उमाप यांनी नमूद केले। ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।